काय घडेल मैदानावर. साईश मात्र फलंदाजीमध्ये अपयशी ठरलाय, परंतु फलंदाजीमध्ये अपयशी ठरलो म्हणून काय झालं, गोलंदाजीमध्ये मी कर्तृत्व करेन आणि ती कर्तृत्व करताना दमखम दाखवावी लागतील. पहिला चेंडू सापला रचलाय, पहिला शिलेदार बुरजावरून ढकलून दिलाय. पहिला शिलेदार अर्थात प्रणित ठाकूर, निलेश ठाकूर मैदानाच्या बाहेर. आपण हे चालता बोलता कॉम्प्युटर अर्थात दीपेश कडू, मॅन फ्रॉम सोनारी गावचा हा सुपुत्र, या कमी वयामध्ये मोठमोठ्या डे नाईटच्या स्पर्धा ते करतायत आणि अगदी बिनचूक करताना दिसत आहेत. मी नेहमी म्हणतोय आम्हा समालोचकांना अगदी इत्थंभूत माहिती देण्याकरता हा माझा गुणलेखक महत्वाचा असतोय. अर्थात माझ्यासोबत दीपेश कडू सर जोडले गेले, मॅन फ्रॉम सोनारी. कारण तुझ्या जोरावर आम्ही दोन वेळेवाकडे शब्द बोलू शकतो आणि तू आहेस म्हणून आम्हाला आमच्या या बोलण्याला काहीतरी अर्थ आहे, नाहीतर आम्ही या तोडक्या माडक्या भाषेत बोलत असतो. खरं म्हणून हा बॅकबोन नव्हे, हा चालता बोलता कॉम्प्युटर आहे आणि नक्कीच प्रत्येक स्पर्धेकरता असा बोलता कॉम्प्युटर असावा. अर्थात दीपेश सर आमच्या सोबत जोडले गेलेत, हे आमचं भाग्य आहे आणि खरंच बरं वाटतंय. या स्पर्धेमध्ये आम्हाला देखील बोलण्याची संधी दिली. भागेश ठाकूर आणि सगळ्या सहकार्यांना धन्यवाद देईन. खूप मोठी स्पर्धा आयोजित केली गेली आहे JNPTच्या मैदानावर आणि काय सामने रंगतायत, एकापेक्षा एक भयानक सामने बघायला मिळत आहेत, उलटफेर बघायला मिळत आहेत. आणि सामना पुन्हा एकदा धुतुम संघाला पहिल्या चेंडूवर धक्का दिलाय आणि 40+ मास्टर अर्थात चंद्रकांत ठाकूर मैदानाकडे रवाना झालाय. राईटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन, मला वाटतं तिसरा फलंदाज असावा लेफ्टी त्यांच्या संघामध्ये, दुसरा असेल चंद्रकांत ठाकूर. शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न होता, पॉइंटच्या डोक्यावरून मारायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. फन्नाड वेग आहे आणि भूषण ठाकूर ग्लोव्ज मध्ये व्यवस्थित प्रॉपर कलेक्ट करतोय. त्याला बघितल्यानंतर मला खरं डेव्हिड वूडची आठवण येते ऑस्ट्रेलियाच्या. हा खरं आहे, तुम्ही बघा ट्रेव्हिस हेडचे वडील आहेत ते, त्यांना तुम्ही बघा डेव्हिड वूडला असंच. आणि पहिल्या चेंडूवर सफलता मिळते, दुसरा चेंडू डॉट, 24 चेंडू 38 धावा. हे समीकरण जरी सोपं वाटत असलं तरी भैरवनाथ धुतुम संघामध्ये स्पशान शांतता आहे, त्याला माहिती आहे. ताकद आहे, नाका समोर उडवलाय, इनर एज आणि साईश मात्र सांगून चाललाय. भन्नाड वेगावर स्वार आणि गिरफ्तार करून ठेवलाय. चंद्रकांत ठाकूर मैदानाच्या बाहेर. तीन चेंडू फेकले, साईश मात्रेंना फलंदाजीमध्ये अपयशी ठरलो म्हणून काय झालं. रिमेंबर दिस नेम, आठवणीत ठेवण्याजोगं हे नाव आहे. मात्र का लक्षात ठेवा, त्याने सांगितलंय इथं हार मारायला आम्ही आलोच नाहीये. विठ्ठलचा सही विपक्ष भैरवनाथ धुतुम, दोन्ही संघ मातब्बर आहेत आणि या दोन मातब्बर संघावरची लढाई बघायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाकडे दाखल झालाय, नितीन ठाकूर, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये एक शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला होता. आणखी एक 40+ मास्टर मैदानाकडे रवाना झालाय. नितीन ठाकूर, साईश त्याला गिरफ्तार करेल का, हे षटक जाऊ द्या म्हणून काही अस्त्र अजूनही शिल्लक ठेवली. ही रणनीती आहे भैरवनाथ धुतुम संघाची. फटका फसलाय, एक धाव घेणं गरजेचं होतं. सिंगल डबल, अजूनही 4 चेंडू फेकलेत, एकही धाव नाहीये. मागच्या दोन्ही मॅच मध्ये जर बघितलं ना, रोहित घरत आणि प्रणित ठाकूर अजूनही आलेले नाहीयेत, थांबवलाय. ही रणनीती आहे, परंतु ही रणनीती यशस्वी होईल का. दोन्ही मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार विजेते ते थांबलेत. इनरेश, अजून एक डॉट चेंडू, 5 चेंडू लगातारचे डॉट, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 24 चेंडू आणि 38 धावांचं समीकरण असताना सामना, मी म्हटलं होतं ना, सामना आता जनरल वॉर्ड मधून ICU वॉर्ड मध्ये घेऊन चाललाय. साईश मात्रे हळूहळू सामन्याचं चित्र बदललंय. होली कब है
आणि धुलीवंदन कधी आहे हे सांगायची वेळ नाही आहे. रंग भरले सामन्यात. ओहो मेडन मेडन विकेट क्रमांक 2. नीती ठाकूर मैदानाच्या बाहेर. सुपर गोलंदाजी.